नमस्कार, मी शुभांगी. शुभज ऑल इन वन चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण इथं ओल्या नारळाचे लाडू बनवणार आहोत. तर गणपती बाप्पासाठी प्रसाद म्हणून रोज वेगवेगळे बनवायचे पदार्थ, तर त्याच्यातच आपण हे देखील खूप साध्या सोप्या पद्धतीनं झटपट असे बनवू शकता. खायला देखील खूप स्वादिष्ट बनतात. दिसायला तर आहेतच, पण खायला देखील खूपच स्वादिष्ट बनतात. तर चला करूया सुरुवात बनवण्यासाठी. तर मी इथे एक नारळ फोडून घेतलेला आहे. तर आता आपण हे खोबरं साईडला काढून घेतलेलं आहे. तर काय करायचं, जी पाठीमागची साल आहे ती आपल्याला पूर्णपणे काढून घ्यायची आहे. ठेवली तरी हरकत नाही, फक्त काय होतं काळपट असं दिसतात लाडू म्हणूनसाठी मी त्याची जी पाठीमागची साल आहे ती पूर्णपणे काढून घेतलेली आहे, पाहू शकता. तर आता आपल्याला याला किसून घ्यायचं आहे. तर तुम्ही जास्त मोठी साईज नाही किंवा छोटी साईज नाही, मीडियम साईजनं मी पूर्णपणे खिसून घेणार आहे. नसेल तर तुम्ही मिक्सरला देखील तुम्ही बारीक करून घेऊ शकता. तर पाहू शकता अशा पद्धतीने मी खिसून घेणार आहे आणि एकदम याचा खीस एकदम पांढरा शुभ्र असा तयार होतो. तर पाहू शकता अशा पद्धतीनं मी पूर्णपणे खिसून घेतलेला आहे. तर मी आता याला मिक्सरला एकदा लावूनच घेणार आहे, कारण खीस आहे तो जास्तच दाताखाली लागतो. तर थोडं आपण मिक्सरला लावून घेणार आहोत. तर मी इथं 2 मिक्सरला लावल्यानंतर मोजून घेतलेले आहेत. तर 2 वाटी खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे. तर चला करूया सुरुवात. तर आता मी पॅन ठेवलेला आहे गॅसवरती. तूप टाकून घ्यायचं 2 चमचे आणि तूप गरम झालं की मग जो आपण खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे तो देखील आपण त्याच्यामध्ये टाकून व्यवस्थित परतवून घेणार आहोत. तुपात परतल्यामुळं त्याची टेस्ट देखील खूप छान लागते. तर अशा पद्धतीनं आपल्याला व्यवस्थित हे परतवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम ही मिडियमच ठेवायची, लो टू मिडियम ठेवायची, म्हणजे व्यवस्थित भाजतं, करपत वगैरे नाही. तर अशा पद्धतीने सर्व बाजूने व्यवस्थित हलवून व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. आता इथंच मी ज्या वाटीनं खोबऱ्याचा खीस घेतला होता त्याच वाटीनं मी 1 वाटी दूध घेतलेलं आहे आणि दूध त्याच्यामध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. तसंच याच्यामध्ये आता मी जे राहिलेलं होतं दूध ते देखील टाकलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. सतत हलवत राहायचं, नाहीतर काय होतं खाली चिकटतं, त्याच्यासाठी व्यवस्थित हलवून मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये साखर टाकायची आहे. तर 1 वाटी साखर देखील मी याच्यामध्ये मिक्स केलेली आहे आणि हे सर्व काही व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आपल्याला. पूर्णपणे साखर विरघळू द्यायची. साखर टाकल्यानंतर हे जरा पातळ होतं मिक्सचर आणि नंतर पुन्हा आपल्याला हे सर्व काही घट्ट करून घ्यायचं आहे. तर पाहू शकता साखर विरघळलेली आहे इथं. आता इथं मी त्याच वाटीने अर्धी वाटी दूध पावडर टाकलेली आहे. दूध पावडर टाकल्यामुळे छान अशी त्याची टेस्ट देखील येते. तसे त्याला बाइंडिंग म्हणूनसाठी देखील मिल्क पावडर वापरतात. तर मिल्क पावडर टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, नाहीतर काय होतं मिल्क पावडरच्या तशाच गुठळ्या राहतात. त्यासाठी टाकल्यानंतर व्यवस्थित हलवून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. तर पाहू शकता आता हे घट्ट व्हायला लागलेलं आहे मिक्सचर आपलं. तर झालेलं आहे आपलं घट्ट, पाहू शकता. पॅन देखील पूर्णपणे सोडायला लागलेला आहे. तर अशा पद्धतीनं आपलं हे मिक्सचर तयार होत आलेलं आहे एकदम. तर आता आपण इथं गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि पूर्णपणे याला थंड करून घ्यायचं आहे. तर पाहू शकता थंड देखील झालेलं आहे. खूप छान याचे लाडू तयार होतात. त्याचे मोदक देखील तुम्ही बनवू शकता, पण इथं लाडू मी बनवत आहे. तर पाहू शकता खूप छान असे लाडू तयार झालेले आहेत आपले. प्रसादासाठी तयार झालेले आहेत एकदम. तर आता याच्यावरती आपल्याला काही ड्रायफ्रूटचे जे तुम्हाला आवडतात पीस ते देखील तुम्ही याच्यावरती लावून घ्यायचे आहेत. तर मी इथे मीडियम आकाराचे एकदम बनवून घेणार आहे सर्व काही लाडू. तर पाहू शकता अशा प्रकारे आपले हे खोबऱ्याचे लाडू तयार झाले आहेत. तर कशी वाटली रेसिपी ते देखील नक्की सांगा. आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.